सिद्धिविनायक मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या भागात भुयारी मार्ग, टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका निर्माण करण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या। यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल। रावतेंच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील विशेषतः सिद्धिविनायक मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। मुंबईतील आता वस्ती शिरू लागलेत। बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मातोश्री बंगल्याजवळ 8 फूट लांब मादी जातीचा अजगर काही लोकांना आढळून आला। याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली। सर्पमित्र सुनील कदम आणि अतुल कांबळे यांनी त्याला पकडून जीवदान दिलाय। त्याला ठाण्यातील येऊरच्या जंगलात सोडण्यात आलंय। नाट्यरसिकांना चांगली नाटकं पाहता यावी यासाठी या नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली। असं असलं तरी या नाट्यगृहाचं उपहारगृह मागील काही वर्षापासून टीकेचं लक्ष ठरत होतं। आता या उपहारगृहाचा कायापालट झालाय। नाट्यरसिकांना जुन्या काळातील नाट्य कलाकारांच्या तस्बिरी बघायला मिळणार आहेत। शिवाय ठाण्यातील चित्रकारांची आर्ट गॅलरी, नवोदित छायाचित्रकारांच्या चित्रांची प्रदर्शनं, त्याचबरोबर खाण्याचा आस्वाद घेता येणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।